नमस्कार मंडळी, परत एकदा अर्चुबनी ऑफिशियल या माझ्या नव्याने सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते। तर फायनली एकदाचं शिवांचं जावळ आम्ही काढलं। तसं त्याला फारसं जावळ नव्हतं, पण गरमी इतकी वाढली आहे की मोठी लोक हैराण होत आहेत। त्यामुळे म्हटलं जाऊ दे, कधी ना कधी तर काढायचंच आहे। आणि तसंही आता त्याला 1.25 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे आता एकदाचं शिवांशला टकलं केलेलं आहे। तर जावळ काढून ही 4-5 दिवस झालेले आहेत, पण ब्लॉग एडिट करायला तसेच माझं लहान बाळ आहे, त्यामुळे कसं सगळं बघत बघत मला ब्लॉग एडिट करावं लागतं। तर आत्ता कुठे मला थोडासा वेळ मिळालेला आहे। तर शिवांच्या जावळाचा ब्लॉग लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे, तर नक्की बघा। तुम्ही लोकांनी जे प्रेम आणि जो प्रतिसाद मला इंस्टाग्रामवरती दिला, तीच तुमची साथ मला माझ्या नव्याने सुरू केलेल्या या यूट्यूब चॅनललाही मिळेल अशी मला 100% गॅरंटी आहे। ब्लॉग कंटिन्यू बघा, अजिबात स्किप करू नका। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग तुमच्या भाच्याच्या जावळाचा ब्लॉग सुरू करूया। एकतर आमचं घर छोटं आणि त्यात त्याचा बर्थडे बऱ्यापैकी आम्ही मोठा केला होता, त्यामुळे शिवच्या जावळाचा कार्यक्रम तेवढा छोटासा पण छान करायचा असं आम्ही ठरवलं होतं। त्यामुळे माझ्या माहेरकडून माझे मम्मी पप्पा, शिवचा मामा एवढेच आले होते। शिव हाय कर, हाय। ए माया ओती कोण आता के हे घालून ते फोटो काढले का मोठं नाही कसं आता मामा काय नाही, तिचा बाबा काय पाठ मोठाच बसतय बसते माठ पानं बिना काय नाही, काय ते पानात घेऊन 2 ऑक्टोबर कापायचं असते। काय करू पानं आहेत की हे जरा उनके हळू आधी तर मागे घ्यायची जरा पाठ आहे बसा थोडा जरा बसते घे बसते मामा मला बसा ठेवा ती खाली ठेवणं वडा सांगा मामा वडा कोण वडा घेणं बोलो की त्यांना बोलो की हां बस काय करायचं ग भैया या की हां आता काळ गो हां गव्हर्नमेंट जॉब करा काय केलं मामा मोठा होऊ दे, लवकर मामी चांगली आणू दे काय मामी इकडे हां ते कंटाळ काय तुला कधी आलाय तुम्ही वेळेस केलं तरी पण आमचं पण आवरण नाही 12च्या काढले झालं पण फिर आरती केली इकडे बघ पिलू आहे मम्माकडे बघ हसायचं जरा हसायचं याने जावळ काढायचं माहिती असते की तुम्हाला, असं कसं नाही म्हणताय काय माहिती नाही मला काय जावळ काढायला असलं नाही कधी मी बघितलं। मी जावळ काढायला एवढी कुठे सजवलेलं नाही, काही नाही मी बघितले तर हार बीर घालून बोरनांना केलंय की ते सेम तसंच ते आता आपल्या अंक्याचं काढलं, आपण असंच काढलं होतं की साखर साखर घाला दोघं बघा इकडे बघा इकडे बघा पानं घे पानं 12च्या सांगतात ते 5 बट काढपर्यंत ड्रेस असं 5 केस काढू दे पानं किती मम्मी तुझं टुमटुम दे ग वाजवत ग बसते हाक मार उठू दे इथे शिवच्या मामाचं काम संपलं आणि पप्पाचं काम चालू झालं। फायनली शिव टकलू व्हायला चालू झाला।
सुरुवातीला अचानक सगळी माणसं आणि गोंधळ बघून शिव रडत होता, पण नंतर मात्र टक्कल करायच्या टायमाला एकदम शांत बसला. टायमिंग संपला रे, 12च्या आत करायचं होतं ना. किती हुशार आहे. ते फोकरून व्हिडिओ करायचा होता. किती करायचं ना आणि अशा रीतीने माझं बाळ टकलू झालं. घराजवळ छोटासा कळस मांडून शिवांशला घातली आंघोळ. जावळ काढलं, आंघोळ झाली. त्याच्यानंतर माझ्या मम्मी पप्पांनी शिवांशला आणलेला नवीन ड्रेस घालून सगळ्यांनी शिवांचं औक्षण केलं. त्याच्यानंतर एकमेकांना आहेर माहेर करण्याची सुरुवात झाली. इकडे बघा. घाल की टोपी आणि ओंक्याला टावेल टोपी. ओके नारळ दे इकडे बघ. इकडे बघ. बसणार नाही. बस बस बस. दादा बोलवाली खेळ द्यायला लागले. त्याला लई असं गोंधळ चालत नाही. लई असं घरी नाही, लई रडा चालत. खान थट्टा लोक्या साखर द्या खायला. साखर घाला तोंडात जरा. तोंडात जरा. इकडे साखर घाला की तोंडात. अशा रीतीने शिवांच्या जावळाचा विधी पार पडला. तर ह्या ब्लॉगचा आपण इथेच एंड करूया. लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुमची तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.